नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। 4 महिन्यांचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहेत व डीबीटी अंतर्गत हे पैसे येत आहेत व सरकारने आता एक नवीन जीआर काढला आहे, तो म्हणजे 18 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेला हा जीआर आहे। केंद्र व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा जीआर आहे। तर 4 महिन्यांचे जे पैसे आहेत ते आले आहेत व निराधार अनुदान योजनेअंतर्गत दरमहा पगार होणार अशी सुद्धा माहिती आहे। आता या जीआर मध्ये काय माहिती आहे ते पाहून घेऊ आपण। इथे प्रस्तावना मांडली आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे व राज्य पुरस्कृत योजनेचे माहे जानेवारी ते मार्च 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे वितरित करायचे आहे। तसेच केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे डिसेंबर 2024 जानेवारी ते मार्च 2025 या महिन्याचे दरमहा डीबीटी पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। हे सुद्धा माहिती आली आहे। म्हणजे जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत इथे आनंदाची बातमी आहे। डीबीटी पोर्टल मार्फत थेट जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर होणार आहे। त्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमचं डीबीटी होणे अतिशय आवश्यक असणार आहे, कारण डीबीटी तुम्ही जर लिंक करून घेतली नसेल किंवा डीबीटी तुम्ही करून घेतली नसेल तर तुम्हाला कोणतेही पैसे मिळणार नाही। याआधी सुद्धा आपण जो व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरती त्यामध्ये सविस्तर माहिती सांगितली होती। त्यासाठी सदर योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजनेने बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याबाबत शासनाचा विचाराधीन होत आहे। शासन निर्णय काय आहे तर राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मार्च 2025 पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये म्हणजे बँक खात्यात जमा करण्यासाठी जी योजना करता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेले स्वतंत्र योजना हे बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। त्यामुळे जे लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे येणार आहेत। म्हणजे जे निर्णय आहे ते घेतले आहेत व मान्यता सुद्धा दिली आहे। ही सर्व माहिती ते दिलेली आहे टेबलमध्ये। जे सन 2024-25 साठी एकूण मंजूर तरतूद किती केली आहे, त्यानंतर योजनेचे जे इंडेक्स आहे ते पूर्ण माहिती दिलेली आहे। ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, एकदा नक्कीच चेक करा। जे निराधार योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना 3 महिन्यांचे म्हणजे मार्च महिन्यापर्यंतचे पैसे डीबीटी मार्फत येत आहेत। तुम्ही एकदा नक्कीच चेक करा। जर डीबीटी केलं नसेल तर लवकरात लवकर ते करून घ्यायचं आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती चेक करू शकता, त्याची संपूर्ण माहिती आहे। त्यामुळे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।